नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा. खरं प्रेम एकदाच होते. ही कथा आहे रितू आणि संजू या दोघांची. असे कोणीतरी म्हटलेलंच आहे की हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं और प्यार भी एक ही बार होता है. रितू अशी मुलगी होती जी नेहमी स्वप्नांच्या जगात रमलेली असायची. तिला प्रेमावर इतका विश्वास होता की तिला वाटायचे तिच्या स्वप्नातला राजकुमार एक ना एक दिवस तिला नक्कीच भेटणार. तिला खूप मुलांवर क्रश व्हायचे, पण त्यापैकी कोणालाही विचारायची तिची कधी हिंमतच व्हायची नाही. पण तरीही अजून ती खऱ्या प्रेमापासून वंचित होती. अशातच एके दिवशी ती वृंदावन सोसायटीत राहायला आली. नवीन जागा, नवीन शेजारी, सगळं वातावरण तिच्यासाठी नवीनच होते. त्या सोसायटीत संजू नावाचा एक मुलगा राहायचा. अतिशय देखणा, हुशार व वृंदावन सोसायटीची जान. कोणतीही मुलगी पाहता क्षणी प्रेमात पडेल असा होता संजू. पण असे असूनही त्याला कोणत्याच मुलीमध्ये इंटरेस्ट नव्हता. एक सोडली तर बरं का. तिचे नाव होते मीनू. ती इतकी सिंपल, सुंदर, श्रीमंत, एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसायची. अगदी तिचा रुमाल खाली पडला तरी तो उचलायला मारामारी होईल इतकी मुले तिच्या पाठी होती. पण तिला त्याचा काहीच फरक पडायचा नाही, कारण ती संजूच्या प्रेमात अखंड बुडालेली असायची. सगळ्या सोसायटीत सगळ्या मुलामुलींना त्यांच्या जोडीचा हेवा वाटायचा. संजू तासनतास बाल्कनीत मीनूला बघत उभा असायचा आणि ती सुद्धा. असे म्हणतात की कोणाचा आनंद जास्त काळ टिकत नसतो आणि जे नशिबात लिहून ठेवलंय अगदी तसंच घडते. त्याला तुम्ही आम्ही काहीही करून बदलू शकत नाही. ह्या दोघांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. एके दिवशी मीनूची आई अचानक वारली आणि मीनूच्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. ते कायमचे बेंगलोरला शिफ्ट झाले. बिचारी मीनू काहीच करू शकत नव्हती. त्यावेळेला मोबाईलही नव्हते. तरीही शक्य तितक्या वेळेला ती न चुकता संजूला फोन करायची. दोघेही फोनवर बोलताना खूप रडायचे. तेव्हा दोघेही शिकत असल्यामुळे भेटीगाठीचा प्रश्नच नव्हता. पुढे तिचे फोन येणेही बंद झाले. तसेच संजू सेटल नसल्यामुळे तिला लग्नाचे आश्वासनही देऊ शकत नव्हता. असेच दिवस जात राहिले आणि एके दिवशी मीनूच्या मैत्रिणीकडून संजूला हे समजले की मीनूच्या वडिलांनी तिचे लग्न जमवले म्हणून. हे ऐकून संजूच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तो रडण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. त्या प्रसंगानंतर ह्या लव्ह स्टोरीचा दुःखद एंड झाला. अशीच काही वर्षे उलटली. मोबाईलही आले, पण संजूला ह्याचा काहीही फरक पडत नव्हता, कारण मीनू नव्हती त्याच्या आयुष्यात. ऑफिस, घर आणि त्याची आवडती बाल्कनी व त्या बाल्कनीत मीनूच्या असंख्य आठवणी, हेच त्याचे रुटीन झाले होते. संजू अजूनही मीनूच्याच आठवणीत गुंग असायचा आणि दररोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकटक बाल्कनीत उभे राहून मीनूच्या बंद घराकडे बघत राहायचा. पण आज इतक्या वर्षांनी त्याला त्या घरात कुजबूज जाणवायला लागलेली. अशातच शेजारच्या पिंट्याकडून त्याला कळले तिथे कोणीतरी नवीन फॅमिली राहायला आली. कोण आहेत, किती जण आहेत, सगळे पिंट्या सांगत होता. पण संजूला त्याच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, कारण आता तो बाल्कनीत जास्त वेळ घालवू शकत नव्हता. रितू आणि तिच्या फॅमिलीला येऊन 1 आठवडा झाला होता. त्यात त्यांच्या बऱ्याचशा सोसायटीत ओळखीही झाल्या होत्या आणि पिंट्या तो तर रितूचा बेस्ट फ्रेंड झाला होता. तो रितूताई करत तिच्या अवतीभोवतीच असायचा आणि रोज तिला सोसायटीची माहिती द्यायचा. पण अजूनही तिची आणि संजूची भेट झालीच नव्हती. संजूने ही बाल्कनीत येणे बंद केले होते. पण एके दिवशी रितू आणि संजूची गाठ पडलीच, ती पण बाल्कनीतच. संजू फोनवर बोलायला बाल्कनीत आलेला आणि रितूसुद्धा. तेव्हा त्यांची नजरानजर झाली, पण संजूने रितूकडे न बघितल्यासारखे केले. पण संजूला पाहताच रितू तो वही दिल हार बेटी, ओ एक झलक अपना काम कर गई. रितूला तर कधी एकदा पिंट्याला भेटते आणि विचारते की हा देखणा कोण आहे असे झाले होते. पण शाळेला क्रिसमस सुट्टी असल्यामुळे पिंट्या 4 दिवस त्याच्या मावशीकडे गेलेला होता. रितूला त्याची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ती रोज वेळ मिळेल तेव्हा तासनतास बाल्कनीत बसून संजूची वाट बघत असायची. पण काही केल्यास संजू तिला दिसायचाच नाही. तिला तर त्याचे नाव पण माहीत नव्हते. तिने त्याचे नाव प्रिन्स चार्मिंग ठेवले होते. फायनली काही दिवसांनी पिंट्या घरी आला आणि तिने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली. तेव्हा तिला संजू आणि त्याच्या दुःखद लव्ह स्टोरीबद्दल कळले. ते ऐकून ती इतकी भावूक झाली व तिला न कळत संजू आवडायला लागला.
ती रोज संजूची वाट बघत असे. संजू एका ठराविक वेळेलाच बाल्कनीत येत असे आणि ऋतू त्याला लपून छपून बघत असे. असे खूप महिने गेले, पण ऋतूची त्याच्याशी बोलण्याची हिंमतच होत नव्हती. एके दिवशी पिंट्याने त्या दोघांची एकमेकांशी तोंड ओळख करून दिली आणि त्यानंतर ऋतू काही ना काही कारण काढून संजूशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. पण हाय हॅलो शिवाय संजू तिच्याशी काहीही बोलत नसे. त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त मीनूच होती. तो सगळ्याच सोसायटीतल्या मुलींशी हटकून वागत असे. ऋतूने संजूला या वेदनेतून बाहेर काढण्याचा पक्का निश्चय केला. तिने ह्यात पिंट्याची मदत घ्यायचे ठरवले. ऋतू बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिला अकाउंट हा विषय खूप कठीण जात असे आणि संजू तर अभ्यासात खूप हुशार होता. म्हणून तिने त्याची मदत घ्यायचे ठरवले, जेणेकरून त्याचा सहवास पण मिळेल आणि त्याच्या जवळ जाण्याचा चान्ससुद्धा मिळेल. पिंट्याच्या मदतीने तिने अशी काही गुगली टाकली की तिला नाही म्हणणे संजूला शक्यच झाले नाही. तो मुळातच हुशार असल्यामुळे अडल्या नडलेल्यांना तो नेहमीच मदत करत असे. पण त्याला कुठे माहीत होते की त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले ते. हळूहळू दोघेही खूप चांगले फ्रेंड्स बनले. अगदी बेस्ट फ्रेंड म्हणा ना. ऋतूला काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती संजूची मदत घेत असे. ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारत, पण फक्त फोनवर, कारण उगाच सोसायटीत चर्चा नको म्हणून एकमेकांच्या समोर अगदी तोंड ओळख असल्यासारखे दोघे पण वागत असत. संजू ऋतूला एका ठराविक वेळेलाच फोन करत असे आणि मग ते दोघे तासनतास गप्पा मारत असत. त्यावेळी ऋतू कितीही बिझी असली तरी तो वेळ फक्त आणि फक्त संजूसाठीच असेल. त्यावेळी ते दोघे एकमेकांशी दिवसभराचे सगळे शेअर करत असत. पण अजूनही संजूच्या मनात फक्त आणि फक्त मीनूच होती. तो जास्त वेळ ऋतूपाशी फक्त मीनूबद्दलच बोलत असे. ऋतू पण त्याला समजून घेत असे. तिला खूपदा वाटे की ह्याला प्रपोज करावे, पण नंतर तिला ही पण भीती असे की संजूला जर हे आवडले नाहीत तर, म्हणून ती गप्पच बसत असे. मीनू हळूहळू संजूच्या आयुष्यात विरळ होत चाललेली आणि तिची जागा त्याच्या आयुष्यात हळूहळू ऋतू घेत होती. पण तरीही तो ऋतूला एक चांगली मैत्रीणच मानत होता. आता तर संजूला लग्नासाठी स्थळेही यायला लागली होती, पण तो नेहमी टाळाटाळ करत असे. एके दिवशी संजूची आई अचानक सिरियस झाली. तिला कॅन्सरचं निदान झाले आणि ती पण लास्ट स्टेज होती. संजूला काय करावे ते सुचत नव्हते. अशातच तिच्याकडे आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे असे डॉक्टरांनी संजूच्या घरातल्यांना सांगितले. संजू पूर्णपणे हताश झाला. त्याच्या आईने तिच्या आजाराची गोष्ट सगळ्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांपासून लपवायला सांगितली आणि संजूकडे वचन मागितले की ती मरायच्या आधी तिला सुनमुख पाहायचे आहे. संजू या वेळेला काही कारण देऊ शकत नव्हता. त्यानेही आईच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला. इथे ह्या सगळ्या व्यापात भरपूर दिवस त्याचे ऋतूशी बोलणं झालं नव्हते. त्याला मेसेज वाचण्यास सुद्धा फुरसत नव्हती. ऋतूला इतकंच माहिती होते की संजूची आई आजारी आहे. या पलीकडे तिला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. इथे संजूचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम जोरदार पार पडला आणि काही दिवसात त्याचे लग्नही ठरले. लग्नाची तारीख पण 2 महिन्यांनी ठरली. आता तर संजूला उसंतच नव्हता, कारण लग्नाची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावर होती. आईच्या आजारपणामुळे बाबा जास्त मदत करू शकत नव्हते. आईजवळ कोणीतरी असणे भाग होते. अशा परिस्थितीत तो ऋतूला फोन करणेही विसरून गेला होता. बरेच दिवस त्याने तिच्या मेसेजलाही उत्तर दिले नव्हते. इथे ऋतू तासनतास बाल्कनीत उभी राहून संजूची वाट बघत असायची, पण कित्येक दिवस तिला त्याचे दर्शनही झाले नव्हते. एक दिवस अचानक ऋतूला संजूचा फोन आला आणि त्याने इतक्या दिवसात घडलेली सर्व हकीकत ऋतूला सांगितली. ऋतूने त्याला खूप धीर दिला, पण संजूच्या एका वाक्याने ऋतूच्या पायाखालची जमीनच सरकली. संजूने त्याचे लग्न जमले आणि तेही 2 महिन्यात आहे असे सांगितले. तो तिला म्हणाला ती त्याची जवळची एकच मैत्रीण असल्यामुळे तिने त्याला जमेल तितकी मदत करावी अशी आशा संजूने व्यक्त केली. ऋतूनेही आपले दुःख लपवून लागेल ती मदत करायचे त्याला वचन दिले. काही दिवसांनी लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. ऋतू शक्य तितका वेळा चेहरा आनंदी ठेवून जमेल ती मदत संजूला करत होती. पण म्हणतात ना, प्यार पे किसी का जोर नहीं रहता. तिच्या बाबतीत अगदी तसंच झाले. सगळे दुःख आत लपवल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. ती ठीक जेवतही नव्हती. एकटक काहीतरी विचार करीत असे. घरातले सगळे तिची काळजी करायला लागलेले, पण कोणालाही काहीच कळत नव्हते की नक्की हिला काय होतंय ते. तिलाच माहिती
ती कोणत्या वेदनेतून जात होती ते. ही तिच्या सहनशीलतेची खरी परीक्षा होती. ती फक्त दिवस मोजत होती. आता लग्नाला 2च दिवस शिल्लक होते आणि तेव्हा अचानक तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. तिने स्वतः संजूला फोन केला, कारण नेहमी संजूच तिला फोन करत असे. त्याने फोन लागलीच उचलला. त्याचा आवाज ऐकून ऋतू खूप रडायला लागली. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि मग तिने रडत रडत आपल्या मनातले प्रेम संजूसमोर व्यक्त केले. त्यावेळी संजूला नक्की काय करावे सुचतच नव्हते, कारण त्याने कधीच ऋतूबद्दल असा विचारच केला नव्हता. त्याला ऋतूला काय बोलावे, तिला कसे समजवावे हेच कळत नव्हते. त्यात लग्न 2 दिवसांनी होते. संजूने ऋतूला आपल्या परीने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती फक्त रडत होती. तिला एकदा संजूला भेटायचे होते, पण संजूला ते शक्य नव्हते आणि तेवढ्यातच कोणीतरी त्याला हाक मारली. घरात इतका गोंधळ होता की संजूने ऋतूचा फोन ठेवून दिला. ऋतूने पुन्हा संजूला फोन केला तर तो स्विच ऑफ येऊ लागला. ऋतू त्या दिवशी खूप रडली. अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला. सगळी सोसायटी संजूच्या लग्नाला गेली होती, ऋतूचे आई बाबा सुद्धा. पण ऋतू मुद्दामच उशिरा गेली. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. रिसेप्शन सुरू झाले. तेवढ्यातच ऋतूची लग्नात एंट्री झाली. सगळी लोके नवदाम्पत्याला शुभेच्छा देत होते, फोटो काढत होते. ऋतूनेही स्टेजवर जाऊन संजू आणि श्वेताला शुभेच्छा दिल्या. संजू ऋतूला पाहतच राहिला, पण नेहमीप्रमाणे तो काहीच करू शकला नाही. अचानक त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ही प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपली. ऋतू काही महिन्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी परगावी निघून गेली आणि तिथेच ती सेटल झाली, कारण आता वृंदावन सोसायटीत तिच्यासाठी काहीच उरले नव्हते. तर मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.